जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रेशन कार्ड होणार बंद, आता येणार हे नवीन कार्ड. लाभार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. जर तुमच्याकडे देखील रेशन कार्ड असेल तर मित्रांनो, तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला नवीन ई रेशन कार्ड भेटणार आहे. तर मग ई रेशन कार्ड काय आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चालतो व्हिडिओ सुरू करूया. रेशन कार्ड हे सर्व भारतीय नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे असे कागदपत्र आहे. ज्याप्रमाणे मतदान कार्ड आपल्यासाठी एक महत्त्वाचे शासकीय दस्तावेज आहे, त्याचप्रमाणे रेशन कार्ड देखील आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचे शासकीय दस्तावेज आहे. त्याशिवाय विविध प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा रेशन कार्ड तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे रेशन कार्ड बनल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे रेशन कार्डमध्ये समाविष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे. रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची व दिलासादायक अशी बातमी समोर आलेली आहे, आणि ती म्हणजे सर्वसामान्यांचे रेशन कार्ड आता इतिहासात जमा होणार आहे. आणि कारण की सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये महत्त्वाचे असलेले रेशन कार्ड आता बंद होणार आहे, आणि त्या जागेवर लाभार्थ्यांना नवीन ई रेशन कार्ड मिळणार आहे. हे ई रेशन कार्ड लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. या ई रेशन कार्डमुळे लाभार्थ्यांना खूप फायदा होणार आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे रेशन कार्डमध्ये नवीन नावाची नोंदणी दुरुस्ती करणे, तसेच रेशन कार्ड संबंधित इतर कामे ही ई रेशन कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना म्हणजेच शेतकरी बांधव, कामगार, मजूर, बेघर, स्थलांतरित मजूर तसेच इतर सर्व पात्र लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण की अगोदर लाभार्थ्यांना नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी किंवा रेशन कार्ड संबंधित इतर कोणतेही काम करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. अनेक वेळा एजंटमार्फत ही कामे केली जात होती, परंतु जास्त पैसे एजंट लोक घ्यायचे तर कामाची गॅरंटी नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना अनेकदा खूप मनस्ताप शान करावा लागत होता. त्यामुळे आता मित्रांनो, हे सर्व प्रकार बंद व्हावेत यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने सर्वसामान्य जनतेसाठी ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड उपलब्ध करून द्यायचा म्हणजेच ई रेशन कार्ड द्यायचा निर्णय घेतला आहे. आणि त्याचमुळे सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांना दिलासा मिळालेला आहे. रेशन कार्डची मागणी खूप जास्त असल्याने तसेच आता सर्व कामे ऑनलाईन झाल्याने आता रेशन कार्डसुद्धा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. तसेच तुम्ही रेशन कार्ड दुरुस्तीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने करू शकता. त्यामुळे एजंट लोकांना पैसे देखील द्यायची तुम्हाला आवश्यकता लागणार नाही मित्रांनो.